रामकृष्ण हरी मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत फणसाची भाजी. फणसाची भाजी बनवण्यासाठी आपण अर्धा किलो फणस बाजारातून कट करून घेऊन आलेलो आहे. तर आता हा फणस आपण फणस उकडणार आहोत. हे कुकरमध्ये आपण घालून घेत आहोत फणसाला. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत 1 चमचा हळद, 1 छोटी चमची हळद घालणार आहोत चांगली. याच्यामध्ये आपण 1 चमचा मीठ घालणार आहोत. एक ते 1.5 चमचा घालायचा आहे चवीप्रमाणे. आपल्याला नंतर मीठ घालायचं नाही आहे, त्याच्यामुळे आत्ता आपण त्याच्यात घालणार आहोत. आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत पाणी. 1 ग्लास एवढं भरून पाणी घालणार आहोत. आणि आपण याला 3 शिट्ट्या करणार आहोत. कुकरला बंद करून आता 3 शिट्ट्या करणार आहोत. आता आपण 3 शिट्ट्या करून असं फणसाला सॉफ्ट करून घेतलेलं आहे, चांगलं शिजलेलं आहे. आता आपण फोडणीसाठी लागणारे साहित्य पाहूयात. तेल, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हळद, लाल मिरची, कोथिंबीर, मीठ, जिरे, 2 उभे चिरून घेतलेले कांदे, 5 ते 6 कळी लसूण घेणार आहोत. आता आपण कढई गरम झालेली आहे, 2 चमचे तेल घालून घेणार आहोत. तेल कडकडीत झाल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत जिरे असे तडतडल्यानंतर आपण याच्यात घालणार आहोत लसूण, लसूण लाल होईपर्यंत त्याला थोडंसं परतून द्यायचं आहे आपल्याला. आता लसूण लाल झालेला आहे. आपण याच्यात घालणार आहोत कांदा. आपण आधीच घातलेले होते मीठ, पण फक्त कांदा शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ घालणार आहोत, जेणेकरून कांदा लवकर शिजला जाईल. थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत. ते कांदा लवकर शिजला जातो, लाल होतो कांदा. फ्रेंड्स, आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू द्या. माझ्या चॅनलला फॉलो करा. आता आपला कांदा असा लाल झालेला आहे, गोल्डन ब्राउनिश असा थोडासा कलर आलेला आहे कांद्याला. आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत. कांदा लसूण मसाला, हळद, लाल मिरची आणि गरम मसाला घालून आपण परतून घेणार आहोत. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत आपण शिजवलेले फणस.
मस्त असा सुगंध आलेला आहे भाजीचा. अशी मस्त अशी आता आपण भाजी थोडीशी अशी सॉफ्ट होईपर्यंत अजून थोडासा त्याच्यामध्ये आपण आता मसाला उतरेपर्यंत त्याच्यामध्ये असं परतून घेणार आहोत. एक 5 मिनटं आपण त्याच्यावर झाकण ठेवून त्याला थोडा वेळ शिजवून देणार आहोत. याला आता आपण 2 ते 3 मिनटं असेच वाफवून घेणार आहोत. वाफवल्यानंतर अजून एकदा आपण बघूया आता कशी झालेली आहे आपली रेसिपी. आता आपली भाजी अशी मस्त वाफळलेली आहे. ऑलरेडी आपला शिजवलेलाच होता फणस. आता आपण याच्यावर घालून घेणार आहोत थोडीशी अशी कोथिंबीर आणि याला आपण परतणार आहोत एकदा. मस्त मिक्स करून घेऊया. मस्त चपाती बरोबर ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी बरोबर मस्त लागते ही भाजी आणि पौष्टिकसुद्धा असते. लहान मुलेसुद्धा आवडीने ही भाजी खातात. फ्रेंड्स, माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतात तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला फॉलो करा. फ्रेंड्स, अशी चटपटीत कैरी, काकडी, फणसाची भाजी आणि चपाती बरोबर खायला खूप मजा येणार आहे. तर तुम्हीही करून पहा आणि मला सांगा की कशी झालेली आहे ही भाजी. लाईक, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. रामकृष्ण हरी.